नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत काय होते ते आज आपण पाहणार आहोत. तर आता इथे जानकी आणि ऋषिकेश दोघेजण बोलत असतात. जानकी ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, तुम्हाला खरंच वाटतं का की ऐश्वर्या आपल्याला घाबरली असेल आणि ती स्वतःहून आपल्याला प्रॉपर्टीजचे पेपर आणून देईल? यावर ऋषिकेश म्हणतो, हो, कारण आता सारंग गेलेला आहे, यामुळे ती आपल्याला घाबरणारच. पण जानकी म्हणते की पण नक्की ती घाबरलेली असेलच का? तर आता दुसरीकडे आपण पाहतो की ऐश्वर्या ही प्रॉपर्टीचे पेपर शोधत असते. ती गादी घालून प्रॉपर्टीचे पेपर्स शोधत असते आणि तिला आता आठवत असतं की ऋषिकेशनं तिला सांगितलेलं असतं की ऐश्वर्या, एक गोष्ट लक्षात ठेव, आता पुन्हा जर तू माझ्या घरच्यांना त्रास देण्याचा प्रयत्न जरी केलास ना, तर तुझी गाठ माझ्याशी आहे आणि जर तरीही तू थांबली नाहीस तर मी तुला दुपटीने त्रास करून देईल. म्हणून हे लक्षात ठेव तू. यावर ऐश्वर्या म्हणते की हे पेपर्स मिळवण्यासाठी ऋषिकेश काहीही करू शकतो. मग आता मला त्याच्यावर विश्वास ठेवून चालणार नाही. मग मला हे पेपर्स स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त जपावे लागतील. आणि जर ऋषिकेश आणि जानकीने माझ्या रूमची झडती घेतली तर हे पेपर्स सापडतील आणि खूप मोठी गडबड होईल. तर आता दुसरीकडे आपण पाहतो की सुमित्रा ही सारंगच्या फोटोकडे पाहून स्वतःशीच बोलत असते. ती सारंगला म्हणत असते की अरे का रे सारंग, तू असं का मला सोडून गेलास? तू धाकटा होतास घरातला, त्यामुळे आम्ही तुझी थट्टा मस्करी करायचो. सर्वजण खूप आनंदी होते, पण तू असं मध्येच सोडून गेलास का रे? आणि तेवढ्यात तिथे जानकी येते. जानकी स्वतःचीच विचार करते की आईंची ही तब्येत मला बघवत नाहीये, त्यांना खूप त्रास होतोय. तेवढा सुमित्रा ही जानकीला पाहते आणि जानकीला आवाज देते, ए जानकी, ये ना आतमध्ये. मग जानकी जाते आणि मग सुमित्रा म्हणते की बघ ना गं, सारंगचा हा फोटो किती बोलका आणि हसरा फोटो आहे. असं वाटतं की आत्ता सारंग लगेच माझ्याशी बोलेल. पण आता काय? तेवढ्यात जानकी म्हणते की हो आई, तुम्ही टेन्शन नका घेऊ, सारंग भाऊजी असंच तुमच्याकडे कधीतरी बोलायला येतील. त्यावर सुमित्रा चिडते आणि तिला म्हणते की ए, तू असं काय बोलतेस गं? तुला माहीत नाही का, गेलेली व्यक्ती एकदा पुन्हा येत नाही आणि तू असं काय बोलतेस? यावर सुमित्रा जानकीला म्हणत असते की हे बघ, मला माहीत आहे की गेलेली व्यक्ती पुन्हा येत नाही, त्यामुळे तू माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि तेवढ्यात जानकी सुमित्राला म्हणते की आई, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेवढ्यात तिथे आजी येते. आजीला पाहून जानकी जरा घाबरते आणि काहीच बोलत नाही. मग जानकी म्हणते, काय गं, बोल ना, आता काय सांगायचं होतं? मग जानकी म्हणते, काही नाही, आईंना काही हवंय की नकोय हेच मला विचारायचं होतं, बस, बाकी काही नाही. मग आजी म्हणते की ते बघायला मी आहे इथं, तू नको टेन्शन घेऊ आणि आता तू जा बरं इथून. सुमित्राला जरा शांतता हवी, म्हणून तू आता जा. यानंतर जानकी तिथून निघून जाते आणि आजी सुमित्राला म्हणते की काय गं सुमित्रा, बघल तेव्हा रडत बसतेस. आता आपला गुंड्या गेला, त्याला आपण काही करू शकत नाही, पण आपली गुंडी ही आता 2 जीवांची आहे, गरोदर आहे. मग तिची काळजी नको घ्यायला का? आपण आनंदी राहायला पाहिजे ना आपण तिच्यासाठी. मग सुमित्रा म्हणते, हो ना गं, मी करते प्रयत्न. आधी माझीच मनस्थिती सुधारली पाहिजे, मग मी ऐश्वर्याची मनस्थिती सुधरवेल. मग आजी एक आयडिया सांगते सुमित्राला. ती म्हणते की आपण एक काम करूयात का, आपण घरात गणपती बसवूयात. सुमित्रा हे ऐकून चकित होते. ती म्हणते, का बरं? माझ्या पोटचा मुलगा गेलाय आणि गणपती बसवणं बरोबर नाही वाटत. मग आजी म्हणते, अगं, सारंगला खूप गणपती आवडायचा, तो सगळं डेकोरेशन अगदी उत्साहात साजरं करायचा, सगळं तयारी करायची. मग त्याच्या आनंदासाठी आपण करायला नको का? आणि तसंही गणपतीत जरा त्या बाळावर चांगले संस्कार होतील जे ऐश्वर्याच्या पोटामध्ये आहे. त्यामुळे मग आपण बसवूयात आणि सारंगला देखील गणपती बसवल्यावर चांगलं वाटेल. मग सुमित्रा म्हणते, हो, खूप छान कल्पना आहे, मी आत्ताच बाहेर जाते आणि सर्वांना सांगते. आता हे बोलणं नानांनी ऐकलेलं असतं. नाना म्हणतात की अहो सासूबाई, तुम्ही हे काय बोलताय? आमच्या पोटचा मुलगा इथे गेलेला आहे आणि तुम्ही गणपती बसवायचं म्हणताय. मग यावर आजी म्हणते की हो, जसा तुमच्या पोटचा मुलगा गेलेला आहे तसाच माझा नातू देखील गेलाय. मग मला देखील काळजी वाटते, पण गणपती बसवल्यामुळे आपल्या सारंगलाच चांगलं वाटेल आणि ऐश्वर्याला देखील आनंद वाटेल. आणि आता इथे दुसरीकडे अडगळीच्या खोलीमध्ये ऐश्वर्या ही प्रॉपर्टीचे पेपर्स लपवण्यासाठी गेलेली असते. ती पेपर्स एका कपाटामध्ये ठेवते आणि म्हणते की चला, आता हे पेपर्स लपवून झाले, आता इथून पेपर्स कोणालाही भेटणार नाही. जानकी आणि ऋषिकेशने कितीही शोधायचा प्रयत्न केला तरी त्यांना हे भेटणार नाही. तेवढ्यात मागून आजी येते आणि तेवढ्यात ऐश्वर्या मागे फिरते. आजींना पाहून ऐश्वर्या ही डचकते आणि ऐश्वर्याला पाहून आजी देखील डचकते. आजी म्हणते की काय गं, एवढी काय डचकलीस मला बघून? आणि आता आजीच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला ऐश्वर्याला काहीच सुचत नसतं.
आणि इकडे दुसरीकडे सुमित्रा ही सर्वांना घरात गोळा करते आणि त्यांना सांगत असते की यावर्षी आपण गणपती बसवणार आहोत. ही गोष्ट ऐकून सर्व विचार करायला लागतात. पण सुमित्रा म्हणते की तुम्हीच विचार करा ना, सारंगला गणपती किती आवडायचा, तो किती आनंदी असायचा. त्यामुळे मी विचार केला की सारंगसाठी आणि ऐश्वर्यासाठी आपण यावेळेस गणपती बसूया. त्यावर नाना म्हणत असतात की अगं गणपती, तुला सारखी सारंगची आठवणी येईल आणि तू सारखी रडत बसशील, म्हणून मी नकार देतोय. यावर सुमित्रा म्हणते की नाही, मी नाही रडणार. उलट सारंगची आठवण आल्यावर मला चांगलं वाटेल गणपतीमुळे. त्यामुळे आता कोणीच नाही म्हणून बोलू नका. आपण यावेळेस गणपती बसूया. तर आता दुसरीकडे ऐश्वर्या आजीला म्हणत असते की अहो, मला सारंगची आठवण आली आणि सारंग नेहमी या खोलीत येऊन साफसफाई करायचे ना, त्यामुळे मग मी इथे आले होते. आणि त्यानंतर आता आजी ही ऋषिकेशचं वर्णन करत असते. त्याबरोबर ऐश्वर्या आता काहीतरी ऋषिकेश दादांबद्दल बोलते आणि आजीला जरा डाऊट येतो. मग आजी ऐश्वर्याला विचारते की का गं, काय झालं? जर ऋषिकेश तुला काही बोलला असेल ना तर मला सांग, मी चांगलीच त्याची खबर घेईल. यावर ऐश्वर्या आता खोटं सांगत असते की ऋषिकेश दादा मला बोलले की सारंगच्या वाटेची प्रॉपर्टी ही मला हवी आहे, अशी त्यांनी मला धमकी दिली आहे. यावर आजी आता प्रचंड चिडते. आणि आता इकडे सुमित्राला सर्वजण नकार देत असतात. पण सुमित्रा काही ऐकतच नसते. सुमित्रा म्हणत असते की हे बघा, तुम्ही माझ्या कामाला नकार नका देऊ. ही माझी शेवटची इच्छा आहे असं समजून मला गणपती बसवू द्या. यामुळे माझा सारंगच खूप खुश होईल. तर आता इकडे दुसरीकडे आजी हे ऋषिकेशचे किस्से ऐश्वर्याला सांगत असते. ती म्हणत असते की ऋषिकेश पहिला कॉलेजमध्ये डायरेक्ट गुंडच होता. त्याला सर्वजण घाबरायचे. एकदा तर कॅन्टीनमध्ये किस्साच झाला. त्याने रागाच्या भरात गरम तेलाची कढई एकाच्या डोक्यात घातली. हे ऐकून ऐश्वर्या घाबरते. पण आजी म्हणते की अगं अगं, तू घाबरू नकोस. मी आता लगेच तुझ्या सासूला ऋषिकेशचं नाव सांगते, मग ती त्याला बरोबर शिक्षा देईल. कारण त्याने चूक केली असं तुला धमकी देऊन मग शिक्षा तर मिळायलाच हवी ना. मग ऐश्वर्या म्हणते नको अहो आजी, तुम्ही काहीच नका सांगू. आता आपल्या घरात चाललंय काय आणि तुम्ही कशाला उगाच सांगता. आणि त्यानंतर आता ऐश्वर्या आजीला म्हणते की ऐका ना आजी, मी एक तुम्हाला विनंती करते, तुम्ही माझं ऐकाल का? मग आजी म्हणते बोल ना, काय झालं? मग ऐश्वर्या म्हणते की तुम्ही माझ्यासोबत रात्री झोपायला माझ्या रूममध्ये याल का? यावर आजी म्हणते हो येईल ना. आणि त्यानंतर ऐश्वर्या म्हणते की बरं चालतंय, ठीक आहे, चला आता आपण झोपायला जाऊया. आणि मी ते प्रॉपर्टीचे पेपर्स लपवून ठेवलेत, हे तुम्ही कोणाला सांगू नका. मग आजी म्हणते की अगं तुझं नेमकी चाललंय काय? आधी तू बोललीस की मी या खोलीत उंदरं बघण्यासाठी आले होते, नंतर म्हणतेस की सारंगशी गप्पा मारण्यासाठी आले होते, आणि आता म्हणते की प्रॉपर्टीचे पेपर्स मी इथे लपवलेत. नक्की काय चाललंय तुझं? मग ऐश्वर्या म्हणते की अहो आजी जाऊ द्या, माझं वय झालंय, पण तुमचं वय नाही ना झालं. मग एवढंच करा की कोणालाच कळता कामा नये की प्रॉपर्टीचे पेपर्स इथे लपवलेले आहेत. आणि त्यानंतर मग आता त्या दोघी झोपायला निघून जातात. तर आता इकडे सुमित्रा मात्र खूप उत्सुक असते, कारण सर्वांनी गणपती बसवण्यासाठी होकार दिलेला असतो. मग आता सर्वांची गडबड चाललेली असते की आता गणपतीची तयारी करायला हवी. आत्तापर्यंत तर आपण काहीच तयारी नाही केली, मग आता आपण पटपट सर्व आवरून घ्यायला हवं. त्यानंतर नाना देखील गणपतीच्या साहित्यांची लिस्ट बनवतात आणि त्यानंतर सर्वजण निघून जातात. आणि आता तिथे राहते फक्त जानकी, सौमित्र आणि अवंतिका. ते सर्व जानकीच्या तोंडाकडे बघत असतात. जानकी म्हणते अहो काय झालंय नक्की, मी असं काय केलं तुम्ही माझ्याकडे बघताय? मग सर्वजण म्हणतात की अहो काय जानकी बहिणी, तुम्ही असं होकार का दिलात? मग जानकी म्हणते अहो माझं यामागे प्लॅन आहे. आता आपण गणपतीच्या निमित्ताने सारंगला वेश बदलून घरामध्ये आणायचं आणि सुमित्राईंशी भेट घालून द्यायची. हा प्लॅन ऐकून सर्वजण खुश होतात, कारण हा प्लॅन खूपच मस्त असतो. आणि आता इथे दुसऱ्या दिवशी आजी ही झोपेतून उठलेली असते आणि ती आता ऐश्वर्याला देखील उठवत असते. मग ऐश्वर्या चिडून उठते आणि म्हणते काय चाललंय आजी, तुम्ही मला कशाला उठवता? मग आजी म्हणते की अगं आता बास झालं झोपणं, आता उठलीस तर चल खाली आणि थोडा हातभार लाव, आता गणपती बसवायचा आहे ना. यावर ऐश्वर्या खूप चिडते. ती म्हणते की काय गणपती बसवायचा, ते देखील मला काहीच विचारलं नाही. माझा नवरा जाऊन अजून महिना देखील झालेला नाही, तर आता यांची सण साजरा करायची तयारी सुरू झाली. थांबा, मी येतेच खाली. त्यानंतर ऐश्वर्या खाली येते आणि दंगा करते. तिचा गणपती बसवण्यासाठी नकार असतो. हे सर्व पाहून आता सुमित्रा देखील नाविलाजाने म्हणत असते की बरं बाई ठीक आहे, तुला जर हरकत नसेल तर आपण हे कॅन्सल करूयात. खरं तर मी हे सर्व सारंगसाठी आणि तुझं मन रमण्यासाठी गणपती बसवण्याचा प्लॅन केला होता, पण तुझी जर आता इच्छा नाही आहे तर आपण ठीक आहे नाही करू असं.
त्यानंतर आता इथे मागे गार्डनमध्ये जानकी, ऋषिकेश, सौमित्र, अवंतिका आणि सारंग हे भेटलेले असतात. त्या 5 जणांची चर्चा चालू असते की आता आपला प्लॅन फ्लॉप झाला. आता गणपतीमध्ये तर आपण आईला भेटवायचं होतं सारंगला, पण आता ऐश्वर्याने मध्येच प्लॅन फ्लॉप केला. यानंतर जानकीला एक युक्ती सुचते आणि ती म्हणते की नाही, अजून आपला प्लॅन फ्लॉप नाही झालेला. माझ्याकडे एक दुसरा प्लॅन आहे. तर जानकीचा प्लॅन हा सर्वजण ऐकतात आणि सर्वजण खुश होतात, कारण जानकीचा प्लॅन हा सॉलिड मस्त असतो. आणि हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.